तू फूडी आहेस आम्हाला माहिती आहे. वडापाव की गुलकंद? नमस्कार, मी मधुरा शिधा आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राची हास्य जत्राचा नवा सीझन आपल्या भेटीला आलेला आहे आणि त्या निमित्ताने आज आपण गप्पा मारणार आहोत आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. नमस्कार. नमस्कार. कसा आहे दादा? एकदम मस्त. कसा होता आजचा दिवस? शूट चालू झाल्यावरती एक असा वेगळा उत्साह येत असेल ना इथे? येस येस ऑफकोर्स नेहमीप्रमाणे इथला दिवस कधीच असा म्हणजे नॉन एनर्जेटिक वगैरे असं कधीच नसतो. इथे कायमच एक व्हायब्रंट फिलिंग असतं या सेटवर आणि त्यामुळेच हा सेट मला भयंकर आवडतो कायम. क्या बात आहे. पण इथे आल्यानंतर ना एक तुमच्या सगळ्यांची एक वेगळी छान एंट्री असते. तुला काय वाटतं प्रसाद ओक म्हणून एक सामान्य सर्वसामान्य माणूस म्हणून तुझी एंट्री खऱ्या आयुष्यातली कशी असायला पाहिजे? एक असतं ना, एक फिल्मी एंट्री असते ना, की असं उठल्यावर आपण आरशात वगैरे बघतो किंवा खिडकीच्या बाहेर बघतो किंवा एक असं एक असतं ना आपलं एक इमॅजिनरी. नाही नाही असं काही नाही माझं काही स्वप्न. मी आपला नॉर्मल साधा माणूस आहे. माझी काही अशी एंट्री बिंट्री नाही. मी आल्यानंतर 4 लोक आदराने उठले तरी मला ते पुरेसं वाह! क्या आहे. बात है! आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं, की नवा सीझन आता चालू झालेला आहे आणि या सीझनसाठी खरं तर सगळेच जण उत्सुक आहेत. पण एक ज्यावेळेला तुम्ही त्या परीक्षकाच्या खुर्चीत बसता, त्यावेळेला तुम्हालाही ती एक उत्सुकता असते, की आता ह्यावेळेस या स्किटमध्ये काय वेगळं असणार आहे. सो ह्या अनुषंगाने प्रत्येक स्किटसाठी तू स्वतः किती एक्सायटेड असतोस? नाही, मी एक्सायटेड असतोच, पण यावेळेला आर्टिस्ट कोणी नवीन येणार का याबद्दल मी जास्त उत्सुक होतो आणि ती उत्सुकता माझी हळूहळू आता शमतीये. कारण आता 2 दिवस जे शूटिंग झालं त्यात एका दिवसात एक खूप चांगली ॲक्ट्रेस येऊन गेली. मी आता तिचं नाव रिव्हील करत नाही कारण तो एपिसोड टेलिकास्ट व्हायचा आहे. पण खूप चांगली ॲक्ट्रेस आहे आणि ती आता हास्य जत्रेला जॉइन झाली. म्हणजे तिने आत्ता एक स्किट केलंय. तसंच ती जी ही आहे तुझं माझं सपानची हो, जी यांची जी प्राजक्ता. हिरोईन प्राजक्ता ती पण मध्ये येऊन गेली आणि तिने पण धुमाकूळ घातला. त्यामुळे असं नवीन-नवीन टॅलेंट कोण येतंय याबद्दल मी फार एक्साइटेड आहे बघायला. एखादं स्किट असं असतं ना, की जे आपल्याला खऱ्या आयुष्यामध्ये खूप काहीतरी सांगून जातं किंवा शिकवून जातं. असं एखादं आठवणीतलं स्किट आहे, की ज्याच्यामुळे तुला खूप जास्त इम्पॅक्ट पडला? नाही असा असा काही कधी स्किटचा इम्पॅक्ट नाही पडत कारण स्किट हे मुळातच खूप लाइटर नोटचं असतं. त्यामुळे तसा त्याचा इम्पॅक्ट नाही पडत. पण समीरचं एक स्किट होतं. तो एक ऐतिहासिक भूमिका करणार असतो त्या आप्पा नावाच्या कॅरेक्टरची आणि मग तो म्हणतो की हे सगळं असं काही कच्चं आणलंय तुम्ही ते ओरिजिनल पाहिजे आणि मग त्याचं त्या आप्पांचं ओरिजिनल शिरस्त्राण आणि ती ओरिजिनल ढाल तलवार आणली जाते आणि ती काही त्याला झेपत नाही. सो अशा स्किट्स मधनं मेसेज पण फार छान असतो की जे आपले जेवढे पाय आहेत तेवढीच चादर बघावी आपण. चादरीच्या बाहेर म्हणजे चादर फाटेपर्यंत पाय पसरू नये. त्यामुळे आपला आवाका काय आहे हे बघूनच आर्टिस्टने डिमांड करायला हवं. असं एक चांगली शिकवण त्यातनं होती. अशी स्किट्स मला जास्त आवडतात, की ज्यातनं फन एलिमेंट बरोबर काहीतरी मेसेज पण असतो आणि तो ऑलमोस्ट बऱ्याच स्किट्समध्ये असतो आमच्याकडच्या. आणि अनेकदा असंही होत असेल ना रे, की आपल्याला खऱ्या आयुष्यामध्ये काहीतरी आपल्या डोक्यात एक वेगळे विचार चालू असतात किंवा कसला तरी स्ट्रेस असतो. पण तो इथे आल्यानंतर सगळा शो चालू एकदा झाला, की ते सगळंच निघून जातं. 100% म्हणून तर हे शूटिंग फार महत्वाचं वाटतं आम्हाला. मला असं येईल कारण आम्ही इतरत्र पण प्रचंड काम करत असतो. म्हणजे मी ॲज अन ॲक्टर म्हणून काम करतोय, मी ॲज अ डिरेक्टर म्हणून काम करतोय. आत्ता माझं नाटकही चालू होतं वाडा चिरेबंदी. शेवटचे 10 प्रयोग मी केले. सो एवढ्या सगळ्या धावपळीमध्ये स्ट्रेस हा आलाच, धावपळ आलीच. त्यातनं बाहेर पडण्यासाठी एक एनर्जी ॲक्टर्सला फार गरजेची असते आणि ती एनर्जी या एका दिवसाच्या शूटिंगमध्ये आम्हाला तुफान मिळते, की पुढचे 5-6 दिवस पुढचं परत शूटिंग येईपर्यंत आम्ही या दिवसात कमवलेल्या एनर्जीवर काम करू शकतो. तू आत्ता उल्लेख केलास, की तू एकाच वेळेस अनेक गोष्टी करतोयस, अनेक भूमिका पार पाडतोयस. ह्या सगळ्यामध्ये स्वतःला वेळ देणं, कुटुंबाला वेळ देणं आणि स्वतःला मेंटेन ठेवणं, ह्या सुद्धा गोष्टी करणं कठीण असतं. इतकं सगळं एकत्र बांधणं, हे सगळं जुळवून कसं आणतोस? आता आता ते रुटीन झालं. म्हणजे आता आता कुटुंबातली आता सगळीच माझी मुलंही मोठी झाली आता. बायको तर मोठीच आहे म्हणजे मोठी म्हणजे विचारांनी मोठी आहे खूप. त्यामुळे तिने ते खूप पहिल्यापासून ॲडजस्ट केलं. त्यामुळे आता आता तो प्रश्न येत नाही की कुटुंबाला वेळ कसा द्यायचा वगैरे कारण त्यांनी इतकं मला तिघांनी सांभाळून घेतलं आयुष्यभर, की माझ्या डोक्यात हा प्रश्नच आला नाही की मी त्यांना वेळ कसा देणार. जो मिळाला तो मी त्यांना दिला आणि जो दिला
तो 100% दिला. त्याच्यात मग परत त्यांच्याबरोबर असताना मध्येच शूटिंग घेतलंय वगैरे असं कधीच मी केलं नाही. जो त्यांना वेळ दिला तो पूर्णपणे त्यांना दिला. जो या क्षेत्राला दिला तेव्हा मी पूर्णपणे या क्षेत्राला दिला. त्याच्यात सरमिसळ मी कधी केली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जो काय काय म्हणूया तू जो मेंटेन म्हणतेस तो शेवटी फायनली कसं असतं की लोक तुम्हाला काय आशीर्वाद देतात त्याच्यावर पण खूप अवलंबून आहे. तुम्ही स्वतः प्रयत्न करायलाच पाहिजे मेंटेन राहण्यासाठी. डाएट असेल किंवा एक्सरसाइज असेल ते सगळं केलंच पाहिजे. पण शेवटी लोकांचा आशीर्वाद आणि त्याच्यामुळे येणारं समाधान ते चेहऱ्यावरती दिसतं ऍक्टरच्या. त्यामुळे तो प्रफुल्लित दिसतो. कारण लोकांचं ब्लेसिंग असतं त्याच्या मागे. त्यामुळे मला असं वाटतं की जर मला तुला जर मी आत्ता असं वाटत असेल छान मेंटेन प्रसन्न वगैरे तर त्याला कारण माझे प्रेक्षक आहेत 100%. वा. मला तर वादा दावा म्हणायचं वाटतं खरंच. तर कायम असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि मंजिरीताई खरंच कायम तुझ्या पाठीशी असते आणि हे आम्ही पाहिलेलं आहेच आहे आणि तुझ्या पोस्टमधून सुद्धा आम्ही बघतो. पण दादा एक अशी वेळ असते ना की कुठेतरी आपल्याला असं वाटतं की त्या क्षणी आपण थोडंसं थांबावं. असं तुला तुला असं कधी विचार आलाय का रे मनामध्ये की असं किंवा कधीतरी असं होतं बघ की आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये ज्या वेळेला मूल होणार असतं तेव्हा काही अभिनेत्री असतात की त्या ब्रेक घेतात मुलांसाठी किंवा घरासाठी. पण ज्या वेळेला तू स्वतः बाबा झालास त्यावेळेला असं तुझ्या हलकंसं कधी मनामध्ये आलेलं का की आता आपण थोडंसं थांबावं आणि थोडंसं उलटा की आता आपण मुलांसाठी ब्रेक घ्यावा असा कधी विचार आलेला? अगदी प्रामाणिकपणे समज असा विचार मनात आला नाही. कारण मी थांबू नाही शकत. मी जर या क्षेत्रात काम करायचं थांबवलं तर मी मरीन त्या क्षणी. कारण मला दुसरं काही येत नाही. कला हा माझा श्वास आहे. म्हणजे पुस्तकी वाक्य म्हणून नाही, पण मला खरंच दुसरं काही येत नाही. मी कुठे नोकरी करू शकत नाही, मी कुठला धंदा करू शकत नाही, म्हणजे बिझनेस करू शकत नाही, काही. मला कला क्षेत्रातनं मी थोडा वेळ जरा विश्रांती घेतो. असं म्हटलं की मी संपलो. त्यामुळे माझ्या मनात तो विचार कधी आला नाही आणि येणार पण नाही. तर आता आपण एक छोटासा रॅपिड फायर घेणार आहोत. मी तुला काही प्रश्न विचारेन ज्याचे तुला पटापट आणि खरी खरी उत्तर द्यायचे. ठीक आहे. बरं आम्हाला ना बऱ्याच वेळेला बऱ्याच एपिसोडमध्ये ना तू गॉगल किंवा ग्लेअर्स असे फॅन्सी वेगवेगळे लावतोस ते दिसतात. ते तुझे स्वतःचे असतात का तुला सेटवरून देतात? माझे स्वतःचे असते. माझं गॉगल्सचं कलेक्शन आहे माझ्याकडे आत्ता 24 गॉगल. बरं तुला अशात आवडत्या तुझ्या 3 गोष्टी की ज्याच्यामुळे तू कायम आनंदी राहतोस किंवा त्या घेतल्याशिवाय तू घराबाहेर पडत नाहीस, त्या कॅरी केल्याशिवाय? त्या कॅरी केल्याशिवाय. हो, अच्छा. एक म्हणजे माझा आयपॅड, दुसरं कुठलं ना कुठलं तरी पुस्तक आणि गाडीची चावी, कारण त्याशिवाय निघताच येत नाही. कलाकार किंवा अभिनेता असण्याबद्दलची एक सगळ्यात खास गोष्ट तुला काय वाटते? लाईक व्हॉट इज युअर फेवरेट थिंग अबाउट बिंग अन ॲक्टर? अं, लोकांना एकाच कुठल्या तरी याच्यात करिअर करता येतं. म्हणजे एखादा माणूस इंजिनियर होतो, एखादा माणूस डॉक्टर होतो, एखादा माणूस इन्स्पेक्टर होतो. कलाकाराला ती सगळी करिअर अनुभवता येतात. मी ऍज अन ऍक्टर म्हणून मी इन्स्पेक्टर पण होऊ शकतो, मी इंजिनियर पण होऊ शकतो, मी डॉक्टर पण होऊ शकतो. ही त्यातली मजा आहे. बरं, कलाकार म्हटले ना की वेगवेगळ्या अफवा पसरत असतात आणि कधी कधी त्या खूप गमतीशीर पण असतात. जर का तुला स्वतःबद्दल एक फनी अफवा पसरवायची असेल तर काय पसरवशील? मला मला स्वतःबद्दल असं नाही सुचत. फनी खरं ते कोणाला पटणार नाही. पुष्करचं माझं भांडण झालंय, आम्ही एकमेकांचं तोंड बघत नाही, असं काहीतरी. पण असं कधी होणार नाही. इंडस्ट्री मधला तुझा एक असा एक गो टू पर्सन असतो ना की काही झालं तरी आपण त्या व्यक्तीला पटकन फोन करतो, म्हणजे मंजिरीताई सोडून तुम्ही घरात आणि तू बाहेर असताना तर तुमचं बोलणं असंच, पण बायको सोडून? असे बरेच जण आहेत. अं, एक जण त्यातला नाही आता, अतुल माझ्या खूप जवळचा होता, परचुरे. तो गेला आता. माझ्या सुरुवातीच्या दिवसापासून, म्हणजे जेव्हा मी वन रूम किचन मध्ये भाड्याने राहत होतो तेव्हापासून ते आत्ताच्या मोठ्या घरापर्यंतचा सगळा प्रवास अतुलनी त्याच्या डोळ्यांनी पाहिलाय. आणि प्रत्येक वेळेला, प्रत्येक करिअरच्या प्रत्येक यशाच्या आणि अपयशाच्या दोन्ही टप्प्यांवरती अतुल हा फार महत्वाचा होता आमच्यासाठी, माझ्यासाठी, मंजूसाठी. पण तो नेमका नाही आता. पण असे अनेक मित्र आहेत. संतोष जुवेकर आहे, स्वप्नील जोशी आहे, संजय मोने आहे,
आमचा संजोत वैद्य आहे, राजेश मापुसकर आहेत, संजय मेमाणे आहे. अ, खूप आहेत, खूप जण आहेत. पण सगळ्यात क्लोजेस्ट आता संजय मेमाणे, राजेश मापुसकर, अमृता खानविलकर. पुण्यामधली आवडणारी एक गोष्ट. आप्पाची खिचडी. एक शेवटचा प्रश्न, दादा खरं खरं उत्तर द्यायचंय. तू फूडी आहेस आम्हाला माहितीये. वडापाव की गुलकंद? गुलकंद. गुलकंद. कारण गुलकंद, परफेक्ट गुलकंद फार रेअरली मिळतो. तो खूप साखर टाकलेला आणि मग केमिकली हे केलेला, तो मजा नाही. पण खरा गुलकंद जो आहे ना, तो खूप रेअर मिळतो आणि मला रेअर गोष्टी आवडतात, म्हणून गुलकंद. आणि इथल्या सेटवरचं गुलकंद कोण वाटतं आणि वडापाव कोण वाटतं? गुलकंद मोठे आहेत आणि वडापाव गोस्वामी आहेत, कारण गोस्वामीकडे स्पाइस आहे, मोठ्यांकडे गोडवा आहे. क्या बात आहे. खूप छान वाटलं दादा गप्पा मारून. कायम आपण वेगवेगळ्या तुझ्या चित्रपटांसाठी म्हणून भेटत असतो, त्या भूमिकांसाठी, पण आज हास्य जत्रेच्या निमित्ताने आपण पहिल्यांदा गप्पा मारल्या, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. आणि तू वेळात वेळ काढून गप्पा मारल्यास त्यासाठी थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.